मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। गेल्या काही तासांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे। कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रूज आणि वांद्रे परिसरामध्ये पाऊस सुरू आहे। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, सध्या आपण कुठे आहात आणि तिथली पावसाची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार या 3 दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। सध्या आपण दादर परिसरामध्ये आहोत आणि गेल्या एक अर्धा ते 1 तासापासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात आहे ती झालेली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागामध्ये आहे तो पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक भागामध्ये मराठवाडा असेल किंवा अन्य भागामध्ये आता देखील पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी अनेक परिसर आहेत ते पाण्याच्या खाली गेलेले आहेत। अनेक शेती आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। त्यानंतर मुंबईमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे घराबाहेर पडलेले नागरिक आहेत त्यांना मात्र या पावसाचा जोरदार सामना आहे तो करावा लागत आहे। हवामान खात्याच्या अलर्टनुसार उद्या देखील मुसळधार पाऊस मुंबईमध्ये बरसण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आता जो पावसाचा जोर आहे तो सध्या वाढलेला आहे। तर कांदिवली, अंधेरी त्यासोबतच दादर, माटुंगा, ठाणे या विभागामध्ये आता जोरदार पावसाची जी सुरुवात आहे ती केल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे घराबाहेर पडताना हवामान खात्याच्या अंदाजानुसार आढावा घेऊनच घराबाहेर पडण्याचा। निखिल चव्हाण, धन्यवाद या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईसह उपनगरात सध्या पाऊस सुरू झालेला आहे।